नमस्कार, मी जयमाला. रोजच तेच तेच खाऊन कंटाळा आलाय का? तर आज मी घेऊन आले एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, पालक बटाटा टिक्की. ही टिक्की एवढी टेस्टी लागते ना, की एक खाल्ली की दुसरी आपोआपच हातात येते. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी बटाटे आणि पालक छान बॉईल करून घेतले आहे. पालकची पण फ्रेश प्युरी करून घेतली. बटाटे पण सोलून ठेवलेत. आता एका बाउलमध्ये बटाटे मॅश करून ठेवले. त्यात बेसिक मसाले टाकले. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त पण करू शकता. मग त्यात पालक प्युरी टाकली. 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन, 2 चमचे ओट्स. त्यामुळे टिक्की छान क्रिस्पी होते. चवीनुसार मीठ घालून सगळं मिक्स करून घेतलंय. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले. मी इथे चौकोनी शेप दिला आहे, थोडा वेगळा लुक यावा म्हणून. पण तुम्ही हवं तर गोल टिक्की पण बनवू शकता. आता तव्यावर थोडंसं तेल घेऊन या टिक्क्या शॅलो फ्राय करायला ठेवल्या. आणि बघा, हळूहळू याचा रंग किती छान होत चाललाय. दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतलं. आणि तयार आहे आपली गरमागरम खुसखुशीत पालक बटाटा टिक्की. ही टिक्की तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता, दही सोबत खाऊ शकता, किंवा याचा सँडविच किंवा बर्गर करून पण मस्त एन्जॉय करू शकता. एकदा नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही टिक्की खूप हेल्दी आहे. पालक असल्यामुळे शरीराला भरपूर आयर्न मिळतं आणि बटाट्यामुळे छान एनर्जी राहते. ओट्स आणि बेसन टाकल्यामुळे ही टिक्की डाएट करणाऱ्या लोकांसाठी पण चांगला ऑप्शन आहे. म्हणजे चव आणि हेल्थ दोन्ही एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. लहान मुलांना पण पालक खायला अजिबात आवडत नाही ना, तर अशा टिक्कीच्या रूपात दिलं तर ते अगदी आवडीने खातील. आणखी एक टिप सांगते, जर मिश्रण थोडं सैल वाटलं तर थोडा रवा आणि ओट्स वाढवू शकता. म्हणजे टिक्की छान शेप मध्ये राहते आणि क्रिस्पी पण होते. आणि खरं सांगायचं तर ही टिक्की बनायला खूप सोपी आहे. जास्त काही फॅन्सी इन्ग्रेडियंट्स लागत नाही. घरात जे आहे त्यातूनच मस्त तयार होते. जर तुम्हाला थोडं स्पायसी आवडत असेल तर त्यात तुम्ही हिरवी मिरची पण ऍड करू शकतात. तुमच्या टेस्टनुसार कस्टमाइज करायला खूप सोपं आहे. ही टिक्की तुम्ही पार्टीसाठी, गेस्टसाठी किंवा किड्स टिफिनसाठी पण परफेक्ट आहे. एकदा करून बघा, घरच्यांकडून पुन्हा बनव ना असं नक्की ऐकायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा. ही टिक्की ट्राय केली तर मला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली ते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत एन्जॉय करा आणि खुश राहा.